मी कुणाशीही गुढ राजकारण करत नाही, छक्के पंजे खेळत नाही आणि गद्दारी तिथं आमच्या जातीलाही शिवत नाही. हे शब्द आहेत मनोज जरांगे पाटलांचे. हो, तेच जरांगे पाटील जे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आघाडीवरती होते, ज्यांनी खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा आणि फाशी हाच नारा दिला होता. पण आता हेच जरांगे पाटील म्हणताय माझं त्या प्रकरणाशी काही देणं घेणं नाही, मला त्याविषयी काही माहिती नाही. मग आता प्रश्न पडतो की असं काय घडलं की ज्यांनी हा मुद्दा उचलला तेच आता हात झटकून निघून गेले. बीडमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी केलेले खुलासे धक्कादायक होते, इतके की आज न्याय या शब्दावर शंका घ्यावीशी वाटते. सुरेश धस, देशमुख कुटुंबांचे अग्रपंक्तीतले सैनिक, यांनी मुलाखतीत कबूल केलं होतं की होय, आम्ही काही आरोपींना सोडून देण्याचा निर्णय घेतलाय, नाहीतर मुख्य आरोपीला त्याचा फायदा होईल. म्हणजे काय, तर आता न्यायाच्या नावाने डील सुरू झाले. म्हणजे सगळे पुरावे असतानाही आरोपी मोकाट फिरू शकतात, हे आता मान्यच करावं लागेल. आणि या खुलाशानंतर मनोज जरांगे पाटील एकदम गप्प झालेत. त्यांनी हातवर केले आहे, मला काहीही माहिती नाही. सरकार आणि देशमुख यांच्यामध्ये काय ठरतं त्यांनाच माहिती. म्हणजे आजवर न्यायासाठी धावणारे आता अचानक थांबलेत की थांबवले गेलेत, हा प्रश्न नक्कीच पडतोय. या संपूर्ण प्रकरणात नाव येतं ते देवेंद्र फडणवीसांचं. जरांगे पाटील म्हणतात सरकारचा प्रतिनिधी डाव साधतोय, म्हणजे सगळं काही योजनाबद्ध आहे. एक स्क्रिप्ट, एक प्लॅन आणि एक सत्तेचा फिनिशिंग मूव्ह. सोलापुरात मराठा समाजानं आवाज उठवला होता धनंजय मुंडे यांनाही सहआरोपी करा यासाठी, कारण कटाची सुरुवात मुंडेंच्या बंगल्यातूनच सुरू झाली होती. पण पुढे काय झालं तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी मध्यस्थी केली आणि हा आवाज हळूहळू त्यांनी थांबवला. आता 7 मेला महत्वाची सुनावणी पार पडणार आहे. आरोपी वाल्मिक कराड आणि विष्णू साठे म्हणतात आम्ही निरपराध आहोत, डिस्चार्ज ऍप्लिकेशन फाईल केले. आता कोर्ट काय निर्णय घेणार, आणि खास बाब म्हणजे या सुनावणीसाठी वकील उज्ज्वल निकम देखील कोर्टात हजर राहणार आहेत. तर आता प्रश्न असा पडतो की मनोज जरांगे पाटील माग का हटले की हटवले गेले. सुरेश धस आणि देशमुख कुटुंब खरंच न्याय मागते की सेटलमेंट करते, आणि शेवटी म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्येला खरंच न्याय मिळेल का, की हेही प्रकरण नेहमीसारखं जाणीवपूर्वक मागे टाकण्यात येईल. या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय, आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपला मराठी यूट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत जय महाराष्ट्र.